दशक्रियाविधीचे पैसे दिले नाही म्हणून भर चौकामध्ये 2 जणांचा डायरेक्टली खून करण्यात आला। गोष्ट आहे अकोले तालुक्यातील बेलापूर या ठिकाणची। बेलापूर या ठिकाणी त्या दिवशी भर दुपारी अगदी गावाच्या मुख्य बाजार तळाच्या जवळच 50 फुटावरती वैशाली फापाळे ह्या दवाखान्यामध्ये जाऊन त्यांची ट्रीटमेंट घेऊन येत होत्या आणि त्याच वेळेस त्या उज्ज्वला यांच्यासोबत गप्पा मारत होत्या। त्याच ठिकाणी दत्तात्रय फापाळे नावाचे व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांचं जे बोलणं झालं ते उज्ज्वला यांच्यासोबत व्हायला लागलं। त्यानंतर त्यांचा हा शाब्दिक वाद असेल किंवा त्यांच्या हातामध्ये कोयताही त्या ठिकाणी होता असं सांगण्यात येत आहे आणि या कोयत्याच्या आधारे त्यांनी उज्ज्वलावरती हल्ला केला। उज्ज्वलावरती हल्ला केल्यानंतर आपल्या भाऊजाईला त्या ठिकाणी हल्ला होतोय म्हणून वैशाली सुद्धा मध्ये पडल्या आणि वैशालीवरती सुद्धा त्या हल्ला करण्यात आला दत्तात्रय यांच्याकडून आणि दोघींचाही त्या ठिकाणी मृत्यू झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण त्या ठिकाणी संपूर्ण रक्ताच्या थारोळ्यामध्ये ह्या दोघीही पडलेल्या होत्या। परंतु माझा प्रश्न या ठिकाणी हाच आहे की हा सगळा आरडाओरडा झाल्यानंतर डॉक्टर त्या ठिकाणी बाहेर आले, नंतर पोलीस कर्मचारी आले, नंतर पोलिसांनी त्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला सुरुवात केली। तोपर्यंत हा व्यक्ती कोयता हातामध्ये घेऊन अगदी सीसीटीव्ही मध्ये सर्व फुटेजेस दिसत आहे, हा व्यक्ती गावामधनं त्या ठिकाणी निघालेला होता। हा जंगलाच्या मार्गातनं त्यातनं निघून गेला। नंतर 4 ते 5च्या दरम्यान नगरवरून श्वान पथक आलं, त्या ठिकाणी ठस्यांची पाहणी करणारं पथक आलं आणि नंतर पुढची प्रोसिजर व्हायला लागली। परंतु तोपर्यंत किंवा या संपूर्ण प्रकारामध्ये गावातील व्यक्तीने त्या ठिकाणी त्या व्यक्तीला थांबवलं का नाही हा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहतोय। किंवा असे प्रकार जर दिवसाढवळ्या घडत असेल तर आपण एक नागरिक म्हणून कुठे कमी पडतोय का हाही प्रश्नचिन्ह उभा राहतोय। आणि याच्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न म्हणजे आज अकोले तालुक्यामध्ये राजकारणाची वेगळी सीमा गाठलेली दिसते। भरपूर जण उमदे नेतृत्व आज आमदारकीच्या दिशेने स्वतःचं नाव आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे, परंतु अशा व्यक्तींना खरंच न्याय मिळेल का यावरती आत्ताच्या निवडणुकीमध्ये अग्रेसर असणारे नेते, स्वतःची पुढारकेपणा दाखवणारे नेते खरंच या व्यक्तींना न्याय मिळवून देणार आहेत का याबद्दल आपलं मत काय? खरंच या लोकांचं या गोष्टीकडे लक्ष आहे का की फक्त आणि फक्त ही यात्रा झाली, फक्त आणि फक्त या सभा झाल्यात, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे की लोकांचे जनमानसांचे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे? याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आज अकोले तालुक्यातील बेलापूर सारख्या ठिकाणी जर अशा घटना घडताय तर तुमचे नागरिक खरंच सुरक्षित आहे का हा प्रश्न मला अकोलेकरांना विचारायचा आहे। तेव्हा कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा। धन्यवाद।